आता आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, तुम्ही ऐकलत, एक मिस्किल हास्य तुमच्या चेहऱ्यावर होतं. नक्की तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल? नाही, सत्ता आल्यानंतर किती अहंकार येतो. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर त्यांना जनतेनं पोचवलेलं आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या, ह्या देशामध्ये लोकशाही आहे, जनतेचं राज्य आहे. त्यामुळे ज्या वेळेला त्या पदावर ते पोचवतात त्यावेळेला त्या पदावर आपटवतात देखील. आणि राहायचं झालं तर हेच फडणवीस साहेब होते, ज्यांच्याबरोबर मीही अनेकदा चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे तो काळ देखील आम्हाला आठवतो. असं या पद्धतीचं बोलणं हे योग्य नाही. विषय निश्चितपणे संसदेमध्ये त्याची चर्चा झालेली आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सगळ्यांनी चर्चा केली आणि दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. तुमचा जो काही खोटेपणा आहे तो जनतेसमोर आलेला आहे. पहिली गोष्ट ही की जे विधेयक आता त्याचा पराजय झालेला आहे ते परिसीमन विधेयक आहे. नारी शक्ती विधेयक, ज्याने महिला आरक्षण देण्याचं जे काम केलं होतं ते 2023लाच त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी एकमताने निर्णय दिलाय की आरक्षण झालं पाहिजे होतं. आता त्यामध्ये जी अट टाकण्याचा विषय आहे, पहिली गोष्ट अशी, आता त्याच्यावरती जर आपण चर्चा केली, त्या अटीचा संबंध काय या रिझर्वेशनशी, महिला आरक्षणाशी? त्याचा काही संबंध नाहीये. तुम्हीच टाकली अट आणि तुम्हीच म्हटलं की 10 वर्षांनी देणार, कारण ती अट पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण कुठली झाली पाहिजे की जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे, त्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे चॉकलेट द्यायचं तर मी तुम्हाला 10 वर्ष तुम्ही वाट बघा. बरं ठीक आहे, तुम्ही 10 वर्ष वाट बघा. त्याच वेळेला आम्ही सांगत होतो की वाट पाहायची गरज नाही, तात्काळ जाहीर करा. 2024लाच ते दिलं गेलं पाहिजे होतं, कारण जनगणना आणि परिसीमनाशी त्याचा काही संबंध नाही. बरोबर, अट तुम्हीच टाकलेली आहे आणि आता तुम्हीच त्याच्यावरनं कुठेतरी आणि आता पूर्वी आता एकच मिनिट. आता अचानक वाटलं की नाही आता घाई झाली, आता तर आरक्षण दिलं पाहिजे बाबा. का दिलं पाहिजे? आता काय परिस्थिती अशी आली आहे का, 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये परिसीमन आणि एकंदर जनगणना ह्या प्रक्रियेमध्ये राज्यांच्या काय भूमिका आहे त्याच्याची चर्चा देखील करायची नाही. आता ही जनगणना 2027-28 पर्यंत जेव्हा होईल तेव्हा होणार आहे आणि त्यानंतर परिसीमन होणार आहे. संविधानामध्ये हीच तरतूद आहे की जनगणना झाली पाहिजे आणि त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे. पण यांना असं वाटलं की नाही आता दिलं पाहिजे, मग आता 2011ची जनगणना आपण घेऊया. अरे मग 2011ची जनगणना घ्यायची तर 2023ला का नाही घेतली तुम्ही? म्हणजे तुमची काय म्हणतात त्याला, चीत बी मेरी पडबी मेरी, मीच ठरवणार काय योग्य ते. बरोबर, नक्कीच. सचिनजी, हे मुद्दे आपण एक एक करून घेऊया. देवयानीजी आपल्या पहिल्या मुद्द्याला उत्तर देत आहेत. देवयानीजी बोला.